किराणा सामान खरेदी करून परतणाऱ्या 16 वर्षीय मुलीचा अपघाती मृत्यू झाला। वडील आणि मुलगी दुचाकीवरून जात होती तेव्हा एका चारचाकीने त्यांना धडक दिली। नाशिकच्या नांदूर लिंक रोडवर अपघाताची ही घटना घडलेली आहे। या अपघातात वडील गंभीर जखमी झाले तर मुलीचा मृत्यू झाला। ही घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे, दृश्य आपण बघतोय। किराणा सामान घेऊन वडील आणि मुलगी परतत होते त्यावेळेला एका चारचाकीने दुचाकीला धडक दिली। यामध्ये मुलीचा मृत्यू झालाय। आणखी तपशील आपण घेऊया। प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। किरण, नेमकं काय या वेळी घडलेलं होतं? आता नेमकी काय सगळ्याची दखल पोलिसांनी कशी घेतली? नांदूर नाका परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। गुरुवारची ही संपूर्ण घटना आहे। बापलेक किराणा घेऊन घरी येत असताना हा अपघात घडलेला आहे। पाठीमागून येणाऱ्या एका चारचाकीने या बापलेक जात असलेल्या दुचाकीला धडक दिली आणि हा अपघात घडलेला होता। दोघेही यामध्ये गंभीर जखमी झालेले होते। अद्यापही जी अनुष्का निमसे तरुणी जिचा मृत्यू झालेला आहे तिचे वडील अद्यापही उपचार घेत आहेत। अनुष्का देखील तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे। डोक्याला आणि पोटात तिच्या गंभीर इजा झालेली होती। या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर अनुष्का निमसे हिने नुकतीच 10वीची परीक्षा दिलेली होती। त्यामध्ये तिला जवळपास 92% इतके गुण मिळालेले होते। तिला डॉक्टर होण्याचं तिचं स्वप्न होतं, मात्र या अपघातात तिचा मृत्यू झाल्यामुळे तिचं हे स्वप्न अधुरच राहिलंय। आणि एकूणच त्या सगळ्या घटनेनंतर अनुष्काचा जो मृत्यू झालेला आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। जी, हा चारचाकी चालवणारा व्यक्ती कोण होता याबाबत समजू शकलाय का? नेमका अपघात करणारा व्यक्ती पकडला गेलाय का? अद्याप तरी या व्यक्तीचा शोध लागलेला नाहीये, मात्र पोलिसांकडनं सीसीटीव्हीच्या आधारे या व्यक्तीचा शोध घेतला जातोय। आडगाव पोलीस ठाण्यामध्ये हिट अँड रनचा याबाबतचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। आता पोलिसांना नेमकं या सगळ्या दरम्यान काय यश येतं, या संबंधित आरोपीला कधी पकडतात, काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पुढचे तपशील तुमच्याकडून वेळ घेऊ। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी किरण।